न्यूज टाइममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. भरधाव डंपरची दुचाकीला धडक, 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. संतप्त नागरिकांनी अडवला मुंबई बेंगलोर महामार्ग. देवरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबई बेंगलोर नॅशनल हायवेवर भुयारी मार्गाच्या कामासाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. त्याला पर्यायी रस्ता म्हणून डी मार्ट जवळील अनेक सोसायट्या समोरील असलेला सर्व्हिस रस्ता अवजड वाहनांसाठी खुला करून देण्यात आलेला आहे. अशातच हा रस्ता अपघाती व जीवघेणा ठरत आहे. भरधाव वेगाने येणारी वाहने मृत्यूचा दूत बनून वाहन चालकांच्या अंगावर येत आहेत. मागील 2 दिवसापासून या रस्त्यावर छोट्या मोठ्या अपघाताची मालिका सुरू झाली आहे. त्यातच आज सकाळी 9च्या दरम्यान आपल्या दुचाकी वाहनावरून 28 वर्षीय दीपाल साही राहणार निर्वाण सोसायटी हा व्यक्ती शिंदे पेट्रोल पंपाच्या दिशेने जात असताना साई द्वारका सोसायटी समोरील सर्व्हिस रस्त्यावर मागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्याला जोरदार धडक देऊन चिरडले. या अपघातात दीपाल साहू याचा जागेवरच मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघातात दीपाल याचे शव छिन्न विछिन्न झाल्याने अपघात पाहणाऱ्या नागरिकांचा संताप अनावर झाला. यावेळी साई द्वारका सोसायटी तसेच आजूबाजूच्या रहिवासियांनी उद्या अशी वेळ आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीवर येऊ नये यासाठी आक्रमक भूमिका घेत मुंबई बेंगलोर हायवे अर्धा तास रोखून धरला होता. त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. डीमार्ट तसेच अनेक सोसायट्या समोरील असणारा हा सर्व्हिस रस्ता यावरून जाणारी वाहने पूर्णतः बंद करून संपूर्ण वाहने जुन्या मुंबई पुणे मार्गाने किंवा इतरत्र मार्गाने डायव्हर्ट करावी अशी मागणी या सर्व नागरिकांनी केली. नागरिकांचा रोष पाहता मुंबई बेंगलोर हायवेवरील एक लेन सध्या पोलिसांनी सुरू केलेली आहे. या अपघाताची माहिती मिळताच देवरोड पोलीस ठाण्याचे एपीआय जोएब शेख तसेच पीएसआय सावन वाघमारे यांच्या स्टाफने तत्काळ घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील वायसीम रुग्णालयात पाठविला आहे. या अपघातात दोषी असलेल्या डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून भरधाव वाहन चालवून निष्पाप दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संपूर्ण घटना ही परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून देवरोड पोलीस त्याच्या आधारे घटनेचा पूर्ण तपास करत आहेत. सकाळी साधारणतः 8:55 साई द्वारका सोसायटीच्या गेटच्या समोर जिथे हा नॅशनल हायवे NH48 आहे त्याला एक सर्व्हिस रोड आहे. त्या सर्व्हिस रोडला मेन हायवे मध्ये कन्वर्ट करण्यात आला आहे. तिथून एक डंपर जात होता. जो हायवेचा स्लोप दिलेला आहे सर्व्हिस रोडला तो स्लोप अतिशय घाणेरडा आहे. त्या डंपरने एका टू व्हीलरवाल्याला उडवलं. त्या टू व्हीलरवाल्याची काही चुकी नव्हती. सीसीटीव्ही मध्ये आम्ही पाहिलं रेकॉर्डिंग तर सीसीटीव्ही मध्ये असं दिसत आहे की टू व्हीलरवाला सरळ चालला होता आणि डंपरने मागून येऊन त्याला उडवलं. तो टू व्हीलरवाला जागच्या जागी खल्लास झाला. यांनी आंदोलन केलं जसं की आमचे सेक्रेटरी साहेब आहेत आता हे सांगतील. आमच्या सोसायटीच्या समोर हा जो डायव्हर्जन दिलेला आहे ऍक्च्युली तो डायव्हर्जन नकोच आहे. कारण सकाळी खूप लेडीज लहान मुलांना स्कूलला सोडण्यासाठी गेटच्या समोर जातात. जवळपास 10-12 सोसायटीचा स्कूल बसचा ड्रॉप इथं आहे आमच्या सोसायटीच्या समोर. त्यामुळे सगळ्या स्कूल बस छोटी मुलं आणि सकाळची मुवमेंट आमच्या ऑफिस जाणाऱ्या लोकांची खूप असते आणि एक्झॅक्ट आमच्या ऑफिस सोसायटीच्या समोरच डायव्हर्जन दिल्यामुळे आम्हाला तो खूप घातकी आहे. त्यामुळे तो आमच्या समोरचा हा डायव्हर्जन काढून दुसऱ्या ठिकाणी कुठे तो शिफ्ट करावा हे आमच्यासाठी खूप हानिकारक आहे. आज एक निष्पाप बळी गेला आमच्या सोसायटीमध्ये. रोज गाडी धुण्यासाठी बाहेरचा व्यक्ती येतो हा हाऊसकीपिंग गरीब व्यक्ती त्याचा निष्पाप बळी गेलेला आहे आज विनाकार. उद्या हा वेळ कुणावरही येऊ शकते. त्यामुळे आमच्या सोसायटीच्या समोर हा डायव्हर्जन आम्हाला हा नकोच आहे. आम्हाला हा काढून टाकायला पाहिजे.